शिवाजी महाराजांचा एवढा जवळ शिवनेरी किल्ला आहे, त्याच्या पायथ्याला ही जर अवस्था असेल, ह्या गोरगरिबांची शाळा, हे रस्ते बघा, काय परिस्थिती काय आहे. म्हणजे आमच्या आदिवासी पट्ट्याला जो निधी येतो तो निधी जातो कुठं. मग या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे ना साहेब स्तरावरती. पोरांचं जेवण आजचा प्रसंग काय घडला? आज आळी जेवणामध्ये मुलांच्या आळे सापडल्या. मग त्याच्या संदर्भात आम्हाला एवढंच म्हणायचं की ह्या मुलांना व्यवस्थित असं चांगलं स्वयंपाक म्हणजे चांगलं स्वयंपाक आलं पाहिजे, व्यवस्थित प्रकारचं असं जेवण इथं भेटलं पाहिजे. दत्ताभाऊ, सेंट्रल किचन बंद करून पुन्हा एकदा पूर्वीसारखी जी सिस्टीम होती ती राबवली पाहिजे का? त्यामुळे सेंट्रल किचन ही सुविधा चुकीची आहे. कारण सेंट्रल किचनला जेवण किती वाजता समजा 4:30ला बनतंय, ते जाणार कुठं देवळे आजनवड्याला, जाणार कुठं आवप्याला, जाणार कुठं मावळ मध्ये खेड मध्ये. मला काय म्हणते जे शासनाची जी पद्धत पाडली किंवा ठेकेदारी पाडली ही पूर्ण साफ चुकीची. आणि हे आपल्या आदिवासींना गदा आणण्याचा प्रकार आहे हा, दुसरा काही नाही. आता समजा हे आश्रमशाळेवरती पहिला आदिवासी असो बिगर आदिवासी होते, काहीतरी 4 कर्मचारी होते नाही तर त्यांच्या रोजी आले का नाही. आणि आता सेंट्रल किचनचं जेवण त्या जागेवरती तिथून गरम काय कशी परिस्थिती असेल, हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे. आणि आपली जी पूर्वी जागेवरची जी बनवण्याची पद्धत होती ना, भले ते तुमच्या नियमानुसार घ्या, कोणते कर्मचारी घ्यायचे, काय घ्यायचे, कसे घ्यायचे. आता मला सांगा, प्रत्येक शाळेचं जेवण तिथून जाते. आता टोटली आदिवासी पट्ट्यामध्ये जवळजवळ काहीतरी 100-125 शाळा आहेत. एवढ्याला जर एका ठिकाणून जेवण जातात तर ते बांधताना कसं बनत असेल. आता हे मशनरीचं जेवण, आता आपली लोक समजा पर्यटनवाल्याचं ते चुलीवरचं जेवण मागतात आणि आपण चुलीवरची जेवण बंद करून गॅसवरची खायला सुरुवात केली. हे शरीराला किती अपायकारक आहे. याच्यासाठी याला जे पूर्वीची जी सिस्टीम होती, प्रत्येक शाळेवरती ते जेवण बनलं पाहिजे. शालेय व्यवस्थापन समितीची मिटिंग झाली त्यानंतर मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत, त्याच्यामध्ये काय निर्णय झाला, काय चर्चा झाली का याच्यावर? नाही, आता आमची नुकतीच बसली होती मिटिंग. थोडंसं व्यतिरिक्त कारण होते त्यामुळे आमचा विषय वेगळा होता. हा विषय त्याच्यामध्ये निघाला नाही, हा विषय आम्ही घेणारच होतो ज्यावेळेस समितीची मिटिंग चालेल त्यावेळेस. त्याच्यात तुम्ही आल्याच्या नंतर आम्ही थोडंसं साईडला झालो. वास कसला येतो इथं? आता कुठे गेलं जेवण? साईडचं कुठे दाखवा बरोबर. त्यांना एक सॉस का डबा आहे ना, तो पण पाहिजे. चला दाखवा जरा. इथे इतका वास येतोय सर, त्याचा सॉस का वगैरे नाही केला. कुठे दाखवा बरोबर. हा. हे बघा शौच खड्डा कसा आहे. हा कुठला स्वस्त हे बघा इकडे शौच खड्डा आहे हा. बघा बघा हा. ओ या शौच खड्डा बघायला या. ओ SMC अध्यक्ष बोलवा ना. अध्यक्ष बाई हाच टाकला इकडे राजमा अख्खा राजमा. ओ इकडे या, इकडे सर इकडे या तुम्ही बघा जरा हे काय पद्धत आहे सर. सेंट्रल किती आपला SMC जरा आवाज जरा तुम्ही बोला माध्यमांसमोर. भात पण टाकून दिला का? हा कधीच राजमा, भात आणि राजमा दोन्ही टाकलं नाही, दोन्ही तर टाकून. मग हा कुठले राजमा इथं टाकून दिला, तुम्ही पाठवून दिला परत. मग सर आम्ही तुम्हाला चांगलं समजतोय राव. ऐका ना सर, आता तुम्ही बोलले तो राजमा पाठवला. हे बघा राजमा आत्ताच आहे. अहो साहेब तुम्ही असं सांगितलं, मीडियाला आत्ता सांगत होते ऑन कॅमेरा, तुम्ही सांगितले की आम्ही राजमा रिटर्न पाठवला, घेतला नाही. हे तुम्हीच सांगितलं ना. त्या प्रकल्प अधिकाऱ्याला फोन लावून मला म्हणत होते ना शूटिंग नाही करते लावून तर ये म्हणत. चल तुम्ही असं म्हटलं की तो आम्ही गाडीत पाठवून दिला, रिटर्न पाठवलं तुम्ही. ऐका ना सर, हे नक्की का खोटं बोलण्याचं कारण? खोटं बोलण्याचं कारण सांगा सर. कोणाला पाठीशी घालताय नक्की तुम्ही? म्हणजे कोणासाठी हे फेकलेलं आहे इथं आणि तुम्ही आम्हाला सांगताय की ते रिटर्न पाठवलंय आणि दुसरी गाडी येते, असं नाही बोलले तुम्ही. डिस्ट्रॉय केला तुम्ही असं सांगितलं. अहो मागाशी ऑन कॅमेरा सांगितलं. चेक करतो. अहो साहेब पण हे काय मॅडम, हे काय मॅडम सरांनी काय सांगितलं मागाशी? अहो साहेब सगळं मान्य आहे मला. हा काय प्रकार आहे? हा जो इथं जो हराड रोड एवढा थांबलाय, हा काय प्रकार आहे? बघा ना तुम्ही, इतकी घाण आणि दुर्गंध इथं का पोरींना आजार होणार. मॅडम तुम्ही तिथं सरांनी काय सांगितलं? तो जेवण कुठं दिलं होतं?
रिटर्न पाठवलं होतं तुम्ही बोलले होते. रिटर्न पाठवलं मॅडम, गाडी गेली, आता गाडी येणार आहे. आम्ही तुम्हाला चांगलं समजतोय, तुम्ही असं काय वागताय? कोण बोलले डिस्ट्रॉय? यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे मॅडम, ऑन कॅमेरा आहे. जर का आपणच खोटं बोलत असेल तर विद्यार्थी काय करणार? आम्ही जेव्हा गाडी आली तेव्हा चेक केलं. तुमचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकू का? परत व्हिडिओ पाहायचा का तुम्हाला की तुम्ही रिटर्न पाठवलेले? ऐका ना, तुम्ही रिटर्न पाठवलेल्याचा व्हिडिओ दाखवू का? मी ह्या सर्व माणसांसमोर तुमची बाजू काय घेतली का तुम्ही इथं काम करते? हा काय प्रकार आहे? इथं उभं राहणं मुश्किल आहे. कशा पद्धतीने जर शाळा अशी चालणार असेल काय उपयोग आहे त्याचा? त्याच्यामध्ये काय आपण असं करतो? मॅडम शोष खड्डा आहे ना, त्याला शोष खड्डा आहे, त्याला ते विल्हेवाट लावायची आहे ना पद्धत. हा शोष खड्डा आहे, काही करू शकता ना, असं काय जीव झाले एखाद्याचा. मग तुम्ही बंदिस्त करून घेणं गरजेचं. माझं काय म्हणणं मॅडम, इथं तुम्ही मुलींना जेवण देता, इथं मुलींना जेवण देतो आपण, इथं जेवण वाढतोय आणि इथं एवढी जर दुर्गंधी असेल, ह्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही का? शाळा व्यवस्थापन समिती जरा लक्ष द्या. तुम्हाला हात जोडतो मी, तुमची मुलं इथं आहेत, तुम्ही वारंवार येत असतात. आम्ही समजा माझं असं म्हणणं आहे का इतकी दुर्गंधी ह्या भागामध्ये आहे. सुरक्षेचा प्रश्न नंतर एखादी लहान विद्यार्थिनी जर तिकडे गेली ना, तिचा जीव जाईल. हा, सरकून पडली त्याच्यामध्ये, त्या दलदलमध्ये फसली, किती घाण वास आहे. आणि इथंच जेवायला आपण देतो. आपण गाणे शेजारी जेवणार का घरी? तुम्ही सांगा मला. मग ही गोरगरिबांची मुलं इथं शिकतात, यांची काय चूक आहे का इथं शिकायला येणं? तुम्हाला ठीक आहे, मुली जास्त, शासन इतका पैसा आपल्याला देतोय, तुम्ही निदान विल्हेवाट तर लावा. आम्हाला ऑफिसमधून बसलं वाटलं की ठीक आहे बाबा, सरांचं मॅडमचं चांगलंय, पण तुम्ही हे कोणासाठी पाठवले? हो मॅडम राहू द्या, तुम्ही राहू द्या. आता तुमचं भरपूर झालं, बघण्यापासून पाहतोय आम्ही. माझं म्हणणं हेच आहे की अतिशय चुकीची पद्धत आहे. या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लय नाकानी कांदे सोलण्यापेक्षा माझं असं मत आहे, ही परिस्थिती येऊन पहा. आणि जर कोणाला वाटत असेल की आम्ही राजकारणासाठी ना 20 वर्ष आम्ही काम करतोय, राजकारण आम्ही काय करीत नाही. पहिली गोष्ट, ही जी पद्धत आहे, आश्रम शाळेमध्ये यायचं मग शूटिंग करायची नाही, ही दलदल दाखवायची नाही का लोकांना? आपण हा मनस्ताप प्रत्येक माणसाचा होईल. त्याच्यामुळं तुम्ही प्रकल्प अधिकारी आहात ना, तात्काळ ही गोष्ट करा. आणि सर मॅडम तुम्ही तितकेच जबाबदार आहात या गोष्टीला, की आपण आपल्या शाळेची स्वच्छताच ठेवू शकत नाही. आपल्या घरामध्ये आपण असं वागू शकतो का? उकिरड्याच्या कडेला कोण जेवू शकतो का? ही मोठी म्हणजे शर्मनाक गोष्ट आहे, अतिशय चुकीची आहे, संताप येणारी आहे. त्याच्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं, याची तक्रार मी आदिवासी विकास मंत्री आणि एटीसी असतील त्या सगळ्या लोकांना सांगणार आहे की हे अशा पद्धतीने आहे, हे शूटिंग आपण केलेलं आहे. मी तुमच्या समोर आता जे काही अपर आयुक्त आहेत त्यांना पण सांगतो की ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, भयानक आहे, भयानक. विद्यार्थी